तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवतोय खमण ढोकळा आणि त्याची रेसिपी अशा प्रकारे 2 बाउल आपण पाणी घेतोय, त्याच्यामध्ये टाकतोय सायट्रिक ॲसिड टाकल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत. त्याच्यानंतर टाकतोय 3 ते 4 चमच साखर. त्यानंतर टाकणार आहोत 1 चमच आपण ऑइल. प्रॉपर मिक्स करून घेतोय. सायट्रिक ॲसिड आणि साखरला मेल्ट करून घेतोय. त्याच्यानंतर टाकतोय 200 ग्राम याच्यामध्ये बेसन ॲड केल्यानंतर प्रॉपर मिक्स करून घेतोय. बॅटरची थोडीशी थिकनेस असली पाहिजे, थोडं जाड असला पाहिजे. त्यानंतर एका खाली भांड्यामध्ये ऑइल ब्रश करून घेतोय. आपण बॅटर चिकटला नाही पाहिजे म्हणून एक स्टीमर तयार केलं आहे. एका कढईमध्ये पाणी टाकून त्याच्यानंतर आपण ॲड करतो त्याच्यामध्ये बेकिंग सोडा. 10 मिनिटानंतर प्रॉपर मिक्स करून घेतो आहे. अशी रिॲक्शन आपल्याला दिसून येईल बेसनसोबत. त्यानंतर एका भांड्यामध्ये जेव्हा आपण भांड्याला ब्रश केलेला त्याच्यामध्ये ॲड करू. प्रॉपर मिक्स करू, सेट करू बॅटरला आणि तो स्टीमर आहे त्याच्यामध्ये ॲड करू. स्टीमरसाठी मी कढईमध्ये पाणी टाकून एक काढा ठेवून त्याच्यावरती वरतून ढाकण ठेवून त्याला स्टीम करते 25 मिनिटासाठी. 25 मिनिटानंतर आपला खमण ढोकळा तयार होतो. या खमण ढोकळ्याला एक गोड आंबटची टेस्ट यायला पाहिजे. आंबट येणार कारण का सायट्रिक ॲसिडने. आता गोड कशी येणार त्याची रेसिपी